Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. माननीय मंत्री महोदय यांच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्याचबरोबर पूजा व्यंकटेश मुंडे, राहणार धाराशिव, यांना देखील हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यानंतर सिरेंटिका रिन्यूएबल एनर्जी प्राइवेट लिमिटेड पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। यांच्या आंदोलनाचं आता यश जे आहे ते दिसतंय. आज मुक्ती संग्राम दिनी म्हणजे 17 सप्टेंबर रोजी हिंगोलीतील पालकमंत्री जे आहेत नरहरी झिरवळ यांच्या हस्ते मराठा बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे. हे सगळे मराठा बांधव आहेत, वेगवेगळ्या गावामधून जे आहेत ते इथे दाखल झाले होते आणि त्यांना हे प्रमाणपत्र जे आहे ते आता वाटप केलेले आहेत. एकूण हिंगोली जिल्ह्यातील 50 जणांना हे प्रमाणपत्र जे आहे ते वाटप केलेले आहेत. काका, आता प्रमाणपत्र मिळालंय, काय भावना आहे? भावना म्हणजे आम्ही जे मनोज जरांगे साहेबांचे उपोषण केलं त्याचं यश आहे आम्हाला. काय वाटते आता हे प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर कसा फायदा होईल? याचा फायदा म्हणजे लेकराच्या शिक्षणात, नोकरीत असा होईल असं आम्हाला वाटते. त्याच्यामुळं मित्रा, तू तरुण दिसतोय, काय शिक्षण झालेलं आहे? शिक्षण चालू आहे, पोलीस भरती करतोय की मला या वर्षीच मी हिंगोली पोलीस भरती दिलती मी. तर मला खूप म्हणजे मार्काचा फटा पडला. ज्या मुलाला मला ज्याच्यापेक्षा जास्त होते तो मी मागं राहिलो आणि ज्याला माझ्यापेक्षा कमी आहे तो लागला. असं कुठेतरी असं अडचणी मिळाली. पण आता मनोज जरांगे पाटील सरांना आम्हाला हे आरक्षण दिलं आणि आम्ही त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो त्यांचं की बाबा त्यानं जे उपोषण केलं आमच्यासाठी, राबले त्यांनी, स्वतःच्या जीवाची काळजी न घेता त्यांनी आमच्यासाठी एवढं काही केलंय. त्यांचे कधी उपकार नाही फिटणार. आणि आता मी पोलीस भरती करतोय ते मला याचा खरंच खूप फायदा होणार आहे आणि या वर्षी मग जॉईन होण्याची शक्यता आहे आमची. आता प्रमाणपत्र मिळालंय, समाधान आहे? खूप समाधान आहे की कारण की आम्हाला कुठेतरी हॉस्टेलची फी कमी होणार, इथून काहीतरी लाभ मिळाला, शेतकरी वर्गाला आम्हाला लाभ मिळाला. तर याचा खूप आभारी आहो मी जरांगे पाटलाचे. आणखीन काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. प्रमाणपत्र मिळालंय, गॅजेटियर नुसार मिळालंय. हे प्रमाणपत्र न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या 33 आणि 34 गव्हर्नमेंट बसले होते, त्याच्या मार्फत मोडी लिपित होते, ते ट्रान्सलेट केलं आणि ट्रान्सलेट केल्यावर आम्हाला कळालं की हे आमचे आजोबा पंजोबा खपरमोजा लागतात, त्याच्यावर हे प्रमाणपत्र मिळाले. तर गॅजेटनुसार आणखी प्रमाणपत्र मिळाले नाहीत. ते आता सुरुवात होतील गॅजेटनुसार आणि त्याचे दाखण्यात आता जाचकाठी घातल्या. त्याच्यात ते अटीचे आता आम्हाला स्वतः तहसीलचं प्रमाणपत्र लागायला रहिवासी ते करण्यास लोकांना 4 ते 5 दिवस लागतील. त्याच्यामुळं नंतर ते आम्हाला अपील करायचं आणि त्रिसदस्यीय समिती नेमलेली गॅजेटनुसार ती समिती तपासणार. त्यात मंडळ अधिकारी येतं, कृषी सहाय्यक होतं, तलाठी येतं, ग्रामसेवक होतं. ही समिती येणार आणि तपासणार आणि हेच आहेत का, आणि मग सिद्ध झाल्यावर तर प्रमाणपत्र मिळालं. वेळखाऊ प्रोसिजर वाटते का? वेळखाऊ प्रोसिजर नाही, शासनानं जे केलं ते बरोबर केलं आहे. कारण शासनाला बी नाना खणखण आहे की ते बघावं लागणार आहे आणि गावात प्रत्येकाला विचारणार बा या समाजाला त्या समाजाला हे आहेत का, आणि ते झाल्यावर आम्हाला देणार. कारण शासनाच्या म्हणणं नंतर भानगडी करण्यापेक्षा हे आताच तपासून आणि खणखण केलं बरं असते. देशमुख साहेब, तुम्ही एकूण किती दिवसापूर्वी हे अर्ज केला होता आणि किती दिवसानंतर हे प्रमाणपत्र? आम्ही 15 दिवसाखाली अर्ज केला होता. त्यानंतर आम्हाला आज रोजी सन्माननीय पालकमंत्री नरहरी झिरवळ साहेब यांच्या हस्ते आम्हाला प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील पहिल्या वेळेस उपोषणाला बसले होते, त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली. त्यानंतर आमच्या नोंदी शोधण्यात आल्या. त्या नमुना नंबर 33 आणि 34 ह्या नोंदी होत्या. त्या नोंदीचं भाषांतर केल्यानंतर आम्हाला ते कळालं की बा हे आपले नाव आहे. तर त्यानुसार आम्ही वंशावळ जुळवली. त्यानुसार आम्हाला आज रोजी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे. भविष्यामध्ये आमच्या मुलांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये फायदा होणार आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईला आंदोलनाला बसले होते, त्याच्या आधी तुम्ही अर्ज केला होता की गॅजेटियरचा GR निघाला, त्याच्यानंतर हे सगळं काही प्रमाणपत्र मिळालं? आम्ही आधीपासून प्रयत्नात होतो, पण आमची शेतीतली कामं असल्यामुळे याच्यामुळे थोडा वेळ लागला होता आम्हाला. सर्व गावांनी मिळून आम्ही अर्ज केला आणि हैदराबाद गॅजेट शासनानं लवकरात लवकर लागू करावं
आणि त्याचे प्रमाणपत्र वाटप करावे, लवकरात लवकर करून टाकावे, कारण पुढे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये याचा निश्चित फायदा होणार आहे आम्हाला. आता भरती पण निघली आहे, त्याआधी हे सगळं काही होत आहे. याच्यात जर वेळ खाऊ पणा जर झाला तर विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल असं वाटतं का? हा, अन्याय होणार झाला ना. आमचं जर कुणबी प्रमाणपत्र असतं तर माझा स्वतःचा अनुभव सांगतो. ज्यावेळेस मी 10वीला होतो त्यावेळेस मला 78% होते आणि माझा ओबीसी बांधव होता त्याला 74% होते. तर आम्ही त्या छत्रपती शाहू महाराजांचे शिष्यवृत्ती भेटत गेली 10,000 रुपये. त्यावेळेस मी गेलो मित्रासोबत कॉलेजमध्ये शाळेमध्ये. तर त्यावेळेस मला माहित नव्हतं की आरक्षणाचा काय फायदा असतो आणि काय तोटा असतो ते. तर मी गेलो तर त्याला 10,000 मिळाले आणि मला 10,000 मिळाले नाही शिष्यवृत्ती. त्याच्यापासून आम्हाला कळालं की बा हे कुणबी प्रमाणपत्र किंवा आरक्षण किती महत्वाचं आहे. तुम्ही म्हणताय की जुन्या GRच्या आधीच्या नोंदी ज्या सापडल्या त्या आधारावरती दिलंय. आता गॅजेटियर नुसार ज्या नोंदी मिळतील त्याच्यावरती प्रमाणपत्र मिळणार आहे. काय एकूण भावना आहे? निश्चितच हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला हे प्रमाणपत्र शासनानं वाटप करावं. भरपूर मराठा बांधवाचे जे गरीब कुटुंब आहेत त्यांना फायदा होणार, सर्व लोकांना फायदा होणार याच्यामध्ये. तर हे मला वाटतं की शासनानं लवकरात लवकर प्रमाणपत्र वाटप करावे. श्रेय कोणाला देणार याचं? मनोजदादा जरांगे पाटलांना. काय भावना काय दादांना खूप म्हणजे आमच्यासाठी पण जीवाला लावून असं मुंबईमध्ये उपोषण केलं, त्याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे दादाचे. हा, फायदा झाला म्हणा. हा, फायदा झाला. आमच्या लेकरा बाळाचं खूप म्हणजे त्यांनी असं हे केलेलं आहे. पुढच्या काळात खूप असं शिक्षणासाठी नोकरीसाठी हा प्रमाणपत्र खूप महत्वाचं आहे. प्रमाणपत्र मिळालंय, अडचणी सुटतील असं वाटतं? सुटतील ना, अडचणी प्रत्येकच सुटतील ना. दादा आहेत ना आमचे. जिथं अडचणी येतील तिथे आमचे दादा उभे राहतीलच. आता ओबीसी बांधव देखील रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की गॅजेटियर नुसार जे काही सरकारनं GR काढलाय तो GR लागू करू नये. नाही, त्यांचं ते काम करत आहे. आम्हाला सरकारने जे दिलेलं आहे गॅजेट त्याच्याप्रमाणे आम्हाला नोंदी जे आहे ते मिळणारच आहे आणि ते त्यांचा लढा आहे, ते लढू शकतात. काही अडचण नाही आम्हाला त्याच्याबद्दल. आता कसं आहे, आम्ही लगेच कुठं बी दादाने सांगितलेच आहे, आम्ही लगेच कुठं मोर्चा वगैरे काढले की लगेच आमच्या पाठीमागे येतात असं त्यांचं म्हणणंच आहे. दादाचंच म्हणणं आहे की त्याच्यात काही विशेष नाही ना. आम्ही कुठं लगेच जर असं काही मोर्चा वगैरे उपोषण लागले की त्यांचं लगेच उठते, नाही तर शांत राहतात. ठीक आहे. हे सगळे मराठा बांधव आहेत आणि यांना आज ओबीसी प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी भावना व्यक्त केल्यात. यावर सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.